तर नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज तारीख आहे 11 जुलै, म्हणजे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्याहून पंढरपुराकडे निघाली आहे। तर आपण तीच पाहण्यासाठी चाललो आहे। चला तर मग। तर ज्ञानेश्वर माऊली व संत तुकाराम महाराज यांची पालखी पाहण्यासाठी मी चाललो होतो पुण्यातील रेसकोर्स जवळ, जे की कॅन्टोन्मेंट एरियामध्ये आहे। तिथून आपल्याला वारीमध्ये ज्या दिंड्या असतात त्या नंबरप्रमाणे जाताना दिसतात पालखीसोबत। वारीमध्ये जाताना प्रत्येक दिंडीमध्ये टाळ मृदुंगाच्या आवाजासह कोणी भजन गात होतं, कोणी विठ्ठलाचं नामस्मरण करत होतं। त्यामुळे पूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। खरंच एवढं चालून देखील वारकऱ्यांमधला उत्साह आणि एनर्जी कमी वाटत नव्हती। आता मी त्या एरियामध्ये पोहोचलोय जिथे आपल्याला पालखी दिसते, पण इथे आल्यावर शेजारच्या माणसाशी पालखीबद्दल विचारपूस केली आणि ऐकून थोडा मूड खराब झाला। तर मित्रांनो, पालखी बघायला आलतो आपण, पण अनफॉर्च्युनेटली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे ना पुढे निघून गेलेली आहे। आता त्यांच्या मागच्या ज्या दिंड्या असतात त्या येत चालल्यात। आपल्याला याच्यानंतर आहे ना संत तुकाराम महाराजांची पालखी बघायला भेटणार आहे, तर ती पाहूया आपण। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तर पुढे गेली, पण त्यांच्यासोबत असणाऱ्या दिंड्या हे संपतच नव्हत्या। मला वाटतं 100 ते 200 किंवा त्याहून अधिक दिंडी माऊलींच्या पालखीसोबत असाव्या। हा जो टाळ मृदुंगाचा आवाज सगळीकडे घुमत होता, त्याला ऐकून असं वाटत होतं की इथेच बसून राहावं आणि हा आवाज सारखा कानी पडावा। वारी पाहता पाहता मला ही छोटीशी 2 मुले दिसली। त्यातील एक जण वारकरी होता आणि एक जण विठुराया। सर्वजणच त्या लहानशा विठुरायासोबत फोटो काढत होते। दोन्हीही मुले खूपच क्यूट आणि निरागस होते। आणि समोर तर पहा, छोट्याशा रुक्माईचं पण दर्शन झालं। यामुळेच म्हणतात आषाढी वारी ही फक्त वारी नसून हा एक सोहळा आहे, जो संपूर्ण महाराष्ट्राला एक सोबत आणतो। त्यामुळेच हा सोहळा पहा, अनुभवा, कारण म्हणतात ना, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। तर मित्रांनो, ज्याची आपण सकाळपासून वाट पाहत होतो तो क्षण आला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आगमन आता इथे होणार आहे। इथे मला 2 अश्व पण पाहायला मिळाले, जे की मला वाटतं हे मानाचे अश्व असावेत। तर मित्रांनो, पालखी आली आहे, तुम्ही बघू शकता। एवढ्या वेळ थांबलो, पण शेवटी दर्शन घेऊनच जाऊ। तर मित्रांनो, एवढ्या जवळून पालखी व संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। खरंच खूप छान दर्शन झालं। पालखी गेल्यानंतर खूपच गर्दी वाढली। अचानक खूप साऱ्या दिंड्या एकत्रित आल्या, त्यामुळेच। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता विठ्ठल नावाच्या गजरामध्ये सगळीकडे पंढरपूरला जायची तयारी चालू आहे।
पूर्ण वारकरी संप्रदाय एकदम उत्साहामध्ये आहे. पालखी पाहून मी घरी जायला निघलो तोवरच बघा मला काय दिसलं. विठ्ठल रुक्मिणी सोबत तुकोबारायांची मूर्ती फारच सुंदर दिसत होती. या दिंडीचा बहुतेक अजून नंबर आला नव्हता, त्यामुळे सर्व वारकरी खाली बसून खूप सुंदर असे भजन करत होते. घरी जाताना मला आणखी एक पालखी पाहायला मिळाली. इथे मी महाराजांचा व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो होतो, पण योगायोग पहा अजून एक पालखी आली. महाराजांच्या पुतळ्यासोबत ही पालखी. हा नजारा मी शब्दात देखील व्यक्त करू शकत नव्हतो. तर मित्रांनो, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊन आलेलो आहे आपण. अनफॉर्च्युनेटली आपलं बॅड लक झालं की आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेता नाही आलं. पण ठीक आहे, काय ना, आपण पुढच्या वर्षी ट्राय करूया. नाहीतर आळंदी आणि देहूमध्ये आपण जातच असतो, तेव्हा दर्शन घेऊया. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. रामकृष्ण हरी.